हॅलो 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 हॅलो. तर कशा आहात मित्रांनो तुम्ही सर्वजण? मला माहित आहे तुम्ही ही बातमी ऐकली असेल. सोलापुरातील जे सांगोला शहर आहे, सांगोला शहरामधल्या एका एक्झाम सेंटरवरून 10वीच्या भूगोलाच्या परीक्षा गायब झाल्यात, चोरीला गेल्यात. बाबांनो, हा महाराष्ट्र आहे, अशामध्ये या घटना होऊ शकतात, बरोबर आहे, काही असं वावगं नाहीये. पण पोरांनो, याचा काय तोटा होऊ शकतो? आपल्या परीक्षा कॅन्सल होऊ शकतात का? उद्याचा भूगोलाचा पेपर होणार आहे का? या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि याचा आपल्याला काय तोटा होणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बातमी पाहूया. बघा, सगळ्याच साम असो किंवा एबीपी माझा असो, बघा, स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून 50 प्रश्नपत्रिका केल्या लंपास, है ना. ही मी आता थोड्या वेळापूर्वीच लाईव्ह आलो होतो. 10वी भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला, अशा प्रत्येक ठिकाणीच्या बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. बातम्या आपण बघितलेल्या आहेत. सगळ्याच ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत. बघा, प्रत्येक ठिकाणी सध्या याच बातम्या चलत आहेत. मात्र आपल्याला बघा बघा पेपर फुटला असेल, फुटला नसेल, पेपर चोरीला गेला असेल, कुठे गेला असेल, याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा, उद्या आपला भूगोलाचा पेपर रद्द होऊ शकतो का? तर नाही. का? कारण अजूनही बोर्डाची टीम तिथं दाखल झालेली आहे, फॉरेन्सिक टीम तिथं दाखल झालेली आहे. मात्र अजूनही अद्याप कोणत्याही प्रकारचा त्यांनी काहीही सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे उद्याचा पेपर होणार आहे हे शक्य आहे. आता पहिली दुसरी गोष्ट, आजचा पेपर कॅन्सल होऊ शकतो का? मुळीच नाही. कारण हा पेपर फुटलाय, मात्र तो कुठे गेलाय ते अजून माहिती नाही. तो प्रसारित झालाय का हे माहित नाही. तो जर प्रसारित झालेला असेल, जिथे जिथे प्रसारित झाला आहे तिथल्या परीक्षा कॅन्सल होऊ शकतात, त्या लोकांवरती कारवाई होऊ शकते. मात्र पूर्ण महाराष्ट्रातला पेपर कॅन्सल होऊ शकत नाही, बरोबर आहे. याच्या आधी सुद्धा अशी प्रकरणं खूप सगळी झालेली आहेत, त्याच्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही. पॅनिक होऊन जाऊ नका. पूर्णपणे विद्यार्थ्यांनो अभ्यासावर फोकस करा. अशा गोष्टी घडतच असतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपण दक्ष काय राहायचंय, आपण आपल्या अभ्यासावर फोकस करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर जर कोणी असं भेटलं की माझ्याकडे पेपर आहे, 500-1000 रुपये दे, मी तुला पेपर प्रोव्हाइड करतो, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. अशा फ्रॉड मध्ये फसू नका. असे फ्रॉड होण्याचे चान्सेस सर्वाधिक जास्त असतात. त्याच्यामुळे पेपर जरी फुटला असेल, मात्र तरी त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही. आपल्याला शांतपणे अभ्यास करायचा आहे आणि उद्याच आपला शेवटचा पेपर द्यायचा आहे. आज सायंकाळी 6 वाजता आपण या चॅनलवर येणार आहोत. पूर्णपणे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आणि आज सायंकाळी 7 वाजता आपले राम सर अनअकॅडमी ऍप वर स्पेशल सेशन घेणार आहोत. आणि उद्या सकाळी 4 वाजता आपलं स्पेशल रिव्हिजन आहे. तर हे करायला विसरायचं नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. आपल्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. ऑल द बेस्ट.